इकासन सॉईल या प्रोडक्टविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हे प्रोडक्ट जमिनीतील सच्छिद्रता वाढवण्याचे काम करते. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो, जमीन भुसभुशीत होते व जमिनीतील जे अन्नघटक आपण टाकलेले असतात ते निचऱ्याबरोबर, पावसाच्या पाण्याबरोबर किंवा पाण्याबरोबर आपण जे जमिनीवर पाणी देतो, ठिबकने, सोडपाणी किंवा पाऊस जास्त झाल्यानंतर शेतातून बाहेर पाणी जातं, त्याबरोबर आपण टाकलेले अन्नद्रव्य घेऊन जातं. त्यामुळे आपलं बऱ्याचशा प्रमाणात नुकसान होतं. तसेच पाऊस जास्त झाला तर आपल्या जमिनीची भौतिक स्थिती जर चांगली नसेल तर पाणी साठून मुळकूज, कंदकूज, सड यासारखे रोग होतात. तर त्यासाठी एकदम जालीम आणि खात्रीशीर उपाय म्हणून आपण हे इकासन सॉईल हे प्रोडक्ट आणलेलं आहे. त्यामध्ये आले असो, हळद असो, ऊस, जे लागण केलेलं ऊस आहे ते उगवण क्षमता जर जास्त पाऊस झाला तर होत नाही, तर त्यासाठी काम करेल. आल्याची कंदकूज थांबवण्यासाठी काम करेल, हळदीची कंदकूज, मुळकूज थांबवण्यासाठी काम करेल. आणि इतर जे पिकं आहेत भाजीपाला वर्गीय त्यात जर वापरलं तर तुम्ही टाकलेले अन्नद्रव्य म्हणजे महागाची खतं, रासायनिक खतं महाग झाले तर ती पूर्णपणे निचरून वाहून जाते. तर ते थांबवण्याचं काम आणि मुळापाशी सच्छिद्रता वाढवून मुळाला हवा मिळाल्यामुळे, ऑक्सिजन मिळाल्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य उचलतील व उत्पादनात हमखास वाढ होईल. त्यासाठी हे प्रोडक्ट काम करतं. तर याचा आपण डेमो आज बघणार आहे. तर आपण हे जे 2 ग्लास घेतले त्यामध्ये आपण पाणी ओतून त्या प्रोडक्टचा डेमो बघणार आहे कसं काम करते ते. 2 ग्लासात एकच पाणी घेतलेले. दोन्ही ग्लास सामान पाण्याने भरलेले आहेत. त्यानंतर त्यात सॉईल इकासन हे जे प्रोडक्ट आहे इकासन हे आपण त्यामध्ये 2-2 थेंब एका ग्लासमध्ये टाकणार आणि एकात टाकणार नाही. हे आपण इकासन टाकलेलं आहे. यात थोडं आपण यामध्ये इकासन मिसळले. त्यानंतर आपण हे मातीचे खडे आहेत हे टाकलेत. या ज्यामध्ये इकासन नाही त्यामध्ये देखील खडे टाकलेत आणि इकासन मिसळलेल्या पाण्यात मातीचे खडे टाकलेत आपण. दोन्ही जर आपण हे मातीचं पाणी ढवळलं तरी पूर्ण गढूळ झालेलं दिसते. इकासन टाकलेलं पाणी पूर्ण ढवळलं तर यामध्ये कोणताही फरक पडला नाही. दोन्ही पाणी स्पष्ट दिसते. हे पाणी खडूळ झालेलं आहे आणि हे पाणी जसं तसं टिकट राहिलेलं आहे. तर आपण निचऱ्याचं बघणार आहोत आता. हे दोन्ही ग्लासाला समजा जमीन आहे आपली, जमिनीवर हे इकासन टाकले आणि ही माती. तर आपण निचऱ्यासाठी बघणार आहे डॉक्टर. तर आपण आता निचरा बघणार आहे. निचरा कशा प्रकारे काम करतो तर आपण हे ना सुईच्या साहाय्याने एक एक खोल दोन्हीला पाडणार आहे आपण. खोल पाडून ह्या ग्लासात निचरा आपण बघणार जमिनीचा कशा प्रकारे होऊ शकतो. कॅमेरा जरा जवळ दोन्ही त्याला आपण निचरा बघू शकतो. कसं वापरलेल्या पाण्यात निचरा एकसारखी धार लागलेली. मी दाखवतो तुम्हाला. ही अशी सोय जर असली
तर पाण्याचा निचरा जमिनीतून आपल्या असा सहजरित्या होऊ शकतो व कंदकूज, मुळकूज, ऊसाची उगवण हे सर्व काम आपलं सोपं होणार आहे. त्यानंतर ही कसंजीचं वापरलं नाही ते जमिनीत सहज पाण्यात ही पूर्ण माती विरघळून सच्छिद्रता बंद झालेले पाणी अजिबात वर येत नाही. आपण पुन्हा जर डबल त्याला हे केलं, 2 फुलं पाडली तरी देखील पाणी खाली येऊ शकत नाही. पाणी जमिनीत साठून राहते, मुळकूज, कंदकूज होऊ शकते. पूर्ण तिथं माती आपटून टाकते, सच्छिद्रता होत नाही. खाली जर टाय दोन्हीचा तिथं 2 होल पाडले आपण तरी देखील पाणी जात नाही. ही पाण्याचा निचरा कशा प्रकारे होतो, अन्नद्रव्य कसे साठून राहतात हे आता डेमो करून आपण बघितले आहे. हे भैरवनाथ ॲग्रो एजन्सी मालगाव इथे तुम्हाला उपलब्ध आहे. धन्यवाद.